एका गावात एक समाजसेवक होता आणि लोकांची खूप कामं करायचा. ते एक दिवस गावात कार्यक्रम ठरले आणि सगळे म्हणले आप्पा तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष. आप्पा म्हणले मला कशाला नाही म्हणले, तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, सगळ्या लोकांची कामं धामं करता गावातली, तुम्ही व्हा म्हणले अध्यक्ष. बरं म्हणले तसं का होईना, कपडे चांगले घाला लागले. कपड्यात काय आहे म्हणले, नाही म्हणले तुमचं कसं धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गमछा, गांधी टोपी ती जुनी फॅशन झाली म्हणले, आता नवीन शर्ट पॅन्टची फॅशन आली, अध्यक्ष कसं चांगल्या कपड्यात पाहिजे. बरं म्हणले तसं का होईना. बाजारात गेले, शर्ट पॅन्ट घेऊन आले, घरी आणून बघितलं तर पॅन्ट लांब झाली होती. बायको चुलीवर स्वयंपाक करत होती, बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, मी अध्यक्ष आहे, ती पॅन्ट जरा लांब झाली, ती जरा विधवर कापून टीप मारून ठेवा. बायको म्हणाली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत हिंडता, आम्ही कुठं कुठं बघायचं, जा तुमच्या आईला सांगा, मला दिवसभर टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना. बरं म्हणले आईकडे गेले, म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे, आम्ही अध्यक्ष आहे, पॅन्ट जरा लांब झाली. ती म्हणली आज एकादश आहे, आई कवर पुरायची तुला, जा बायको करून दिली लेख आहे त्यांना सांग कुणाला. बरं म्हणले लेखीकडे गेले, म्हणले माझ्या संध्याकाळी कार्यक्रम आहे. ती म्हणली पप्पा आमचा रेतीवाला नवऱ्यावर डॅन्स आहे संध्याकाळी. ती गेली तालमीला, ते कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले, गावात कामं करायला गेले. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं, निवांत बसली होती, तिला आठवलं बाया नवरा आज अध्यक्ष आहे, पॅन्ट लांब झाली, तिने अलमारीतनं काढली, विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली, म्हणली बाया आई कवर पुरायची याला, तिने विधीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमा अगोदर लेख आली, म्हणली पप्पांचं असंच असतं, गडबडीत आम्हाला तिने विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.